तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 10 मार्चच्या भागामध्ये फायनली अंजलीचे डोळे आता उघडलेले आहेत. अंजलीच्या समोर आता राकेशचा खरा चेहरा आलेला आहे आणि या सगळ्याचा अंजलीवरती इतका परिणाम, तिची आता तब्येत डाऊन झालेली आहे आणि तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलंय. प्रेक्षकांनो, आता इकडे अंजलीला असं काय समजलंय आणि काय नंतर भयंकर प्रकार झालाय. अर्णवने तिला हॉस्पिटलमध्ये तर आता ॲडमिट केलंय, पण हा नालायक राकेश तो आता गोव्याला फिरायला गेलेला आहे. आता या गोव्याला फिरायला गेलेल्या राकेशची सगळी भांडी कशी फुटलेत, सगळं सत्य कसं समोर आलंय, एका झटक्यात अंजलीचे डोळे कसे उघडलेत पाहू. इकडे आता ईश्वरी आणि अर्णव आपला चेहरा मोहरा बदलून तोंडाला सगळीकडे कलर फासून आपण ओळखू येणार नाही अशा पद्धतीत अंजलीच्या समोर जायला निघाले. ईश्वरी खूप सारा रंग घेते, अर्णवच्या तोंडाला लावते. अर्णव पण खूप सारा रंग घेतो, ईश्वरीच्या तोंडाला लावतो, जेणेकरून दोघांची सुद्धा आता तोंड ओळखू येऊ नये. मग पूर्णपणे आता तोंड मागतात. डोक्याला आता अर्णव फेटा सुद्धा बांधतो. फेटा बांधून इकडे ईश्वरी आपल्या डोक्यावरती पदर घेते. आता तर ते पक्क्या पद्धतीने ओळखू येत नसतात आणि त्यानंतर अंजलीसोबत समोर जाणं सेफ आहे असा विचार करत दोघं जण अंजलीकडे येतात. त्यानंतर मग आता इकडे ईश्वरी तिला रंग लावते. त्यानंतर अर्णव रंग लावतो, पण अर्णव इतका भावूक होतो की आता पटकन त्याच्या तोंडून हॅप्पी होली ताई असा शब्द बाहेर पडल्यावरती मग आता अंजलीला थोडा डाऊट येतो आणि त्यानंतर हा चिंटू होता का. पण त्यानंतर ती विचार करते, नाही हा चिंटू असा ढोल ताशा घेऊन कशासाठी येईल. नाही हा ढोल ताशा घेऊन आलेला चिंटू नाहीये. पण तितक्यात त्याला आता राकेश अडवतो. राकेशने पूर्णपणे ओळखलेलं असतं की हा चिंटूच आहे आणि त्यामुळे तो आता विचार करतो, अच्छा या चिंटुकल्याची तर आता भारीच मजल वाढलेली दिसते, या चिंटुकल्याला तर आता धडा शिकवायलाच पाहिजे. आणि त्यासाठी तो आता त्याला सांगतोय की अरे तोंडाला रंग लावून इकडे आलेला आहेस ना, पण बघ अंजली समोर तुझं जर का खरा चेहरा नाही उघडा पाडला ना तर नाव नाही सांगणार असं म्हणत तो आता त्याच्या चेहऱ्यावरती पाणी मारून त्याच्या चेहऱ्याचा रंग काढण्याचा आणि अंजलीच्या समोर आता सत्य आणण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानकपणे ईश्वरी येते आणि ईश्वरी येऊन आता ताबडतोब इकडे मागून एक बादली घेते आणि ती बादली राकेशच्या तोंडावरती मारते आणि दोघं जण पळून जातात. राकेश त्या बादलीच्या पाण्याच्या माऱ्याने खाली पडलेला आहे आणि त्यानंतर तिकडे आलेली आहे ती म्हणजे अंजली. काय झालं राकेश, अरे तुला कुणी हे सगळं भिजवलं असं म्हणत राकेश आता या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाहीये. तोपर्यंत अर्णव आणि ईश्वरी ताईला रंग लावला या आनंदामध्ये खूपच खुश झालेले आहेत आणि त्यानंतर अर्णव ईश्वरीला उचलून घेतो. थँक्यू सो मच असं म्हणत दोघांचे आता इकडे छान रोमॅन्टिक क्षण आपल्याला पाहायला मिळतात आणि दोघं जण या सगळ्यामध्ये आता इकडे खूपच खुश झालेले आहेत. आणि त्यानंतर अर्णव सांगायला लागतो, आज तुझ्यामुळे मला आता ताईला रंग लावायला मिळालाय, खरंच तुझे किती आभार मानू तितके कमी आहेत. मग आता अर्णव आणि ईश्वरी घरी आलेत. अर्णव आता इकडे आपण आंघोळ करून तर आलाय, पण आता सगळीकडे रंग तसाच लागलेला आहे. मग ईश्वरी त्याला सांगते, स्वतःकडे जरा बघा तरी, इकडे तिकडे सगळीकडे रंग तसाच आहे. अर्णव म्हणतो, मला 2च हात आहेत आणि जिथपर्यंत हात पोचतात तिथपर्यंत मी आता माझा रंग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं, हे सगळं चालू असताना ईश्वरी म्हणते, माझ्याकडे एक युक्ती आहे. मी आता छानपैकी तुम्हाला बेसन आणि हळद याचा घोळ लावते, म्हणजे तुमची पाठीचा रंग तर निघेल पण तुमची पाठ इतकी चमकेल ना की आरशात पाहण्याची पण गरज नाहीये असं म्हणत मग आता अर्णवच्या सगळ्या जिथे जिथे रंग लागलेला आहे तिथे तिथे ईश्वरी छानपैकी बेसन आणि हळद याचा घोळ लावते आणि जेणेकरून अर्णवचा रंग निघेल. आणि त्यानंतर अर्णव म्हणतो, हे किती वेळ ठेवायचं आहे असं. ईश्वरी म्हणते, फार वेळ नाहीये, थोड्या वेळात आंघोळ करून टाका. यावर तो म्हणतो, नाही इतकं 21 मिनिटं मी आता आंघोळ वगैरे काही करणार नाहीये. बरं, तोपर्यंत इकडे आता फोन आलेला आहे, तो म्हणजे राजेशला रियाचा. आणि रिया त्याला सांगते, आता मला कोणत्याही पद्धतीमध्ये वाट पाहायची नाहीये, तू ये. तो फोन ठेवतोय तोपर्यंत आता त्या गुंडाचा पण फोन आलाय, हे बघे पैसे दे. यावरती इकडे आता राकेश सांगायला लागतो, आत्ता तर तुम्ही पैसे घेऊन गेलात ना. यावरती तो म्हणतो, आत्ता पैसे घेऊन गेलो, पण ते किती गेले, 14. अजूनही 6 लाख रुपये बाकी आहेत, ते काय नाहीये. लवकरात लवकर हप्ता दे, नाहीतर येऊन तिकडे तुझ्या मूर्ख बायकोला सगळं सांगेन. आता मात्र राकेशला धक्का बसलाय. काहीही झालं तरी चिंटुकल्याकडे आपल्याला जायलाच पाहिजे, इथे राहून चालणार नाही. तितक्यात इकडे आलेली आहे अंजली आणि अंजली सांगायला लागते, अहो माझ्या ह्या गोळ्या संपल्यात, मी तुम्हाला
कालच सांगितलं होतं ना की माझ्या या गोळ्या घेऊन या म्हणून. असं म्हटल्यावरती मग आता तो विचार करतो, अरे देवा, या इतक्या महागड्या गोळ्या, हजार हजार रुपयाचं एक पॅकेट कसं तो डॉक्टर प्रिस्क्राईब करू शकतात काय माहिती. आणि हे इतके सगळे पैसे आता माझ्या हातामध्ये असणं शक्यच नाहीये. काय करू या आता चिंटुकल्याच्या घरी जायलाच पाहिजे. काहीही झालं तरी या मूर्ख बाईला त्या घरी जाण्यासाठी मनवलं पाहिजे. राहू दे ह्या गोळ्या, कुठे ह्या गोळ्या मला जमतात आणायला, असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता मात्र चिडलेला आहे आणि गोळ्या सुद्धा आणायला जात नाहीये. इकडे तोपर्यंत ईश्वरीचं रुटीन चेकअप आहे म्हणून आता अर्णव तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलाय आणि त्यावरती मग आता हॉस्पिटलमध्ये चेकअप करत असताना लगेचच इकडे ती नर्स सांगते, सर आमचा असा नियम आहे की हा फोन तुम्ही बाहेर ठेवायचा. ज्या वेळेला आतमध्ये चेकिंगसाठी जाल ना त्यावेळेला हा मोबाईल तुमचा बाहेर असला पाहिजे. अर्णव म्हणतो, पण माझे महत्त्वाचे कॉल येऊ शकतात. यावरती म्हणते, नाही सर, पण आमच्या सरांचा नियमच आहे. काही झालं तरी सुद्धा हा नियम मोडता येत नाहीये. तुम्ही आता तुमचा मोबाईल बाहेर ठेवा, बाहेर आलात की परत घ्या. असं म्हटल्यावरती अर्णवचा नाईलाज होतो आणि ठीक आहे, तुम्ही जर का म्हणत आहात तर आता मी हा मोबाईल बाहेर ठेवतो. असं म्हणत अर्णव तो मोबाईल बाहेर ठेवतो आणि त्यानंतर किती वेळ लागेल असं आता त्या नर्सला विचारतो. नर्स म्हणते, थोड्याच वेळात तुमचा नंबर येईल, तोपर्यंत तुम्ही बसून घ्या. मग ज्या वेळेला अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण बसलेले आहेत आणि त्यावेळेला मग आता इकडे ईश्वरी सांगते, सर अहो तुम्ही शिर्केंना सांगितलं का की त्या धुमाळाचा शोध घ्यायला. यावरती अर्णव म्हणतो, हो मी त्या शोधामध्येच आहे. तुला काय वाटलं मी विसरलो का. नाही, पण मला कळत नाहीये हे सगळं काय घडलं, श्रीकांतने तुझ्यावरती हमला का केला. यावरती ईश्वरी म्हणते, मला पण कळत नाहीये, त्याने तर मला सत्य सांगायला बोलवलं होतं आणि हमला का केला. त्यावरती अर्णव म्हणतो, मला कळतंय, कारण आता जे सत्य तुझी आई सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करते ना ते सत्य आपल्यापर्यंत पोहोचू नये याच कारणासाठी हा सगळा प्रकार करण्यात आलेला आहे. असं नाही का तुला वाटत. ईश्वरी म्हणते, हो मला सुद्धा असंच वाटतंय. त्यावरती अर्णव म्हणतो, चिंता करू नकोस, काहीही झालं ना तरी या सत्यापर्यंत आपण आता कोणत्याही परिस्थितीमध्ये पोहोचायचं म्हणजे पोहोचायचंच. असं म्हणत दोघं जण आता मात्र इकडे विचार करत आहेत. बरं, त्याच वेळेला इकडे डॉक्टरांची वेळ झालेली आहे आणि आता अर्णव आणि ईश्वरी डॉक्टरांकडे जायला निघालेले आहेत. तोपर्यंत अचानकपणे इकडे आता अंजलीची तब्येत बिघडली. अंजलीची तब्येत बिघडली, तिला कळत नाहीये, अचानक कळा सुरू झाल्यात. काय झालं असेल. बराच वेळ ती वाट पाहते, आत्ता थांबेल मग थांबेल, पण कळा काही थांबायचं नाव घेत नाहीये आणि त्यामुळे मग आता ती थोडीशी घाबरी झाली. काय करू, राकेशला फोन करू का, राजेशला फोन करून आता इकडे सांगू का, म्हणून ती राजेशला कॉल करते. पण राजेशला रियाने बोलवून घेतलंय आणि त्यामुळे राजेश आता रियाकडे आलेला आहे. ज्या वेळेला राजेश रियाकडे आलेला त्यावेळेला कंटिन्युअसली त्याचा मोबाईल वाजतोय. ज्या वेळेला मोबाईल वाजतोय तो विचार करतोय, ही बावळट बायको औषधांचंच हे करण्यासाठी बोलत असेल. सारखी आपली औषधं ते काही नाही, राहू दे, एक दिवस औषध घेतला नाही तर काही मरत नाहीये असं म्हणत तो डायरेक्ट फोन कट करून टाकतो. तितक्यात तिथे रिया आलेली आहे, कॉफी घे ना असं म्हणत त्याला कॉफी देते. इकडे राजेशने आपला फोन टोटली सायलेंटवरती करून टाकलाय आणि त्यानंतर मग आता तो रियासोबत बोलत आहे आणि रियासोबतच आता इकडे एन्जॉय सुद्धा करत आहे. आता इकडे अंजलीला कळत नाही काय झालं असेल, राजेश माझा फोन का नाही उचलत आहे आणि त्यावरती रिया म्हणते, बेबी कोणाचा फोन आहे. त्यावरती तो म्हणतो, जाऊ दे, मित्राचा फोन आहे, इतका काही इम्पॉर्टंट नाही आहे, तुझ्यापेक्षा काहीच माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे मात्र अंजलीची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. तिला आता काय करावं काय करू नये काही कळायला मार्ग नाहीये आणि त्यामुळे ती खूपच अस्वस्थ झाली. इकडे मात्र राजेश तोंड्या काही त्याला उपयोग नाहीये. तो मस्तपैकी एन्जॉय करतोय. एन्जॉय करत तो आता छानपैकी यासोबत कॉफी पितोय. इकडे तोपर्यंत आता अर्णवचा मोबाईल बाहेर ठेवून ते दोघं जण आतमध्ये गेल्यावरती अर्णवचा मोबाईल बाहेरच राहिलाय. बरं, हे सगळं चालू असताना अंजली आता विचार करते की मी अर्णवला कॉल करू का, काय म्हणतोय अर्णव ते बघतो असं म्हणत ती अर्णवला कॉल करते. पण ज्या वेळेला ती अर्णवला कॉल करते तोपर्यंत अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण सुद्धा आता गेलेले असतात डॉक्टरांकडे. डॉक्टर आता ईश्वरीचं रुटीन चेकअप करत असतात आणि त्याच वेळेला इकडे आता काय पद्धतीने तिची काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे हे आता सांगत असतात. बरं, हे सगळं चालू असताना आता इकडे फोन वाजतोय अंजलीचा आणि ती आता चिंटूला कॉल करते
आहे, पण चिंटू बाहेर आता नसल्या कारणाने तो फोन उचलू शकत नाहीये. अंजली विचार करते काय करू, राजेश फोन उचलत नाहीये, चिंटू फोन उचलत नाहीये, मलाच डायरेक्ट डॉक्टरांकडे जायला पाहिजे. असं म्हणत अंजली डायरेक्ट आता डॉक्टरांकडे जायला निघालेली आहे. ज्या वेळेला अंजली डॉक्टरांकडे जायला निघाली आणि त्याच वेळेला अंजली बाहेर येते, पण आता तिची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की तिला बसल्याच जागी चक्कर आलेली आहे. आणि त्याच वेळेला तिकडे आता ते वॉचमन जे आता अर्णवच्या इथे काम करतात आणि आता अंजलीच्या बाजूला राहतात ते तर, आणि ताई काय झालं, ताई काय झालं असं म्हणत ते आता अंजलीला विचारतात. पण तोपर्यंत अंजली बेशुद्ध पडलेली आहे आणि अंजलीची अवस्था बघून ते घाबरून आता लगेचच फोन करत आहेत, ते म्हणजे अर्णवला. अर्णवचा मोबाईल आता बाहेर असल्यावरती तो बाहेर आल्यावरती मोबाईल घेतो आणि त्यानंतर आता इकडे त्याला सांगायला लागतात वॉचमन, अहो दादा अंजली ताईकडे बेशुद्ध पडल्यात, काही कळत नाहीये. त्यावरती आता मात्र अर्णव सांगायला लागतो काही काळजी करू नका, तुम्ही एक काम करा, रिक्षा करून ताबडतोब तिला इकडे घेऊन या. असं म्हटल्यावरती ते सांगतात ठीक आहे. मग लगेचच अर्णव आता शिर्केंना कॉल करतो, हॅलो शिर्के, ताई ज्या ठिकाणी राहते ना त्या ठिकाणाच्या इथून आता रिक्षा येत आहे, ती रिक्षा ना व्यवस्थितरित्या पटकन इकडे येईल ना याची व्यवस्था करा, कोणताही त्याच्यामध्ये अडथळा यायला नको. असं म्हटल्यावरती तोपर्यंत शिर्के तिकडे पोहोचलेत, तिची रिक्षा व्यवस्थितरित्या घेऊन आलेत आणि त्यानंतर रिक्षा आता आणल्यावरती इकडे आता तिला बरोबर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता अर्णव सांगायला लागतो काय झालं. त्यावरती मग लगेचच डॉक्टर म्हणतात थांबा, तुम्ही पॅनिक होऊ नका, आम्ही आता त्यांना घेऊन आज जातोय. इकडे तोपर्यंत अर्णवला खूपच चिंता वाटते आणि ताई तुला काही होणार नाहीये, मी तुला काही होऊ देणार नाहीये असं म्हणत तो तिला आता मात्र समजवतोय. पण तोपर्यंत आता इकडे अंजली बेशुद्ध आहे आणि बेशुद्ध अंजली मात्र आता ताबडतोब तिकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेली आहे. तोपर्यंत हे सगळं चालू असताना अर्णवला खूपच भीती वाटायला लागते आणि तो विचार करतो काय चाललंय काय. तोपर्यंत आता तो वॉचमन राजेशला फोन लावतोय, हॅलो सर, अहो अंजली मॅडमची तब्येत बिघडले. हॅलो सर, असं काय करताय, कुठे आहात तुम्ही. त्या तुम्हाला कॉल करत होत्या, पण तितक्यात रिया मागून येऊन मिठी मारल्यामुळे तो आता हॅलो 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 कुठे आहे ती आता असं काहीतरी विचारतोय. त्यावरती लगेचच आता इकडे तो वॉचमन सांगायला लागतोय, सर अहो मी खरं तर अर्णव सरांना फोन केला होता आणि अर्णव सर त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलेत. हे सगळं ऐकल्यावरती राकेश विचारतो, जाऊ दे ना, ही मूर्ख बिनडोक बायको आता गेली ना हॉस्पिटलला आणि खर्च करेल चिंटुकल्या, मला काय करायचंय. असं म्हणत असताना रिया सांगते, बेबी आपण 4 दिवस गोव्याला जाऊया का. यावरती तो विचार करतो ठीक आहे, तशी आता 4 दिवस बायको काय घरी येत नाहीये, हॉस्पिटलमध्येच राहणार आहे, मग आता मी गोवा एन्जॉय करून येतो. आणि तो म्हणतो एनी टाईम, तू ज्या वेळेला म्हणशील ना त्यावेळेला आपण आता गोव्याला जाऊया. असं म्हटल्यावरती ताबडतोब आता ह्या दोघांचं गोव्याला जाण्याचं प्लॅनिंग होतं. आणि बायको आजारी आहे, ती आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. इतकी सुद्धा कर्टसी न ठेवता आता हा राजेश गोव्याला जायला निघालाय. पण आता या गोव्याला जायला निघालेल्या राजेशचं भांडं आता अचानकपणे फुटणार असतं. बरं हे सगळं होत असताना आता मात्र ईश्वरीवरती म्हणजे अंजलीवरती उपचार चालू आहेत आणि तोपर्यंत इकडे आता अर्णवला खूपच चिंता वाटते. ईश्वरी समजावते काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तोपर्यंत आता मात्र अर्णव आलाय आणि ताई ठीक आहेस ना तू, ताई काय झालं असं म्हणत तिच्या डोक्यावरती हात ठेवतोय. पण डॉक्टर मात्र खूपच चिडलेले आहेत, काय चाललंय काय तुमचं, तुम्ही त्यांची काळजी घेत नाही आहेत, हिमोग्लोबिन लो झालंय, त्यांचं BP लो झालंय आणि विटॅमिन्स कमी झालेत, असं करून चालणार नाहीये. त्यांची काळजी व्यवस्थितरित्या घेतली तरच त्या व्यवस्थितरित्या बाळाला जन्म देऊ शकतील. आत्ता मी कसं बसं वाचवलंय, नाहीतर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी व्हायला वेळ लागला नसता असं म्हणत डॉक्टर चिडलेले आहेत आणि काळजी घेण्यासाठी सांगत आहेत. त्यानंतर मग आता अर्णव म्हणतोय, हे बघ ताई तू आत्ताच्या आत्ता घरी चल, पण अंजली इतकी मूर्ख की राकेश आल्यावरती त्याला विचारेल आणि मगच मी घरी येईन. तोपर्यंत राकेश मात्र आलेला आहे गोव्याला दोघं जण एन्जॉय करतायत. पण हे सगळं चालू असताना आता मात्र राकेशचं भांडं फुटणार आहे आणि आता इकडे ईश्वरी आणि अर्णव या राकेशला कशा पकडणार, कशा पद्धतीने त्याला आता बरोबर रीतीने ट्रॅप करणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार.